हॅलो एव्हरीवन, वेलकम आणि सर्वांचे स्वागत आहे आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर। तर आज पाहूया छान अशी कुर्मापुरी रेसिपी। खूप छान टेस्टी लागते। आता ही मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला पाहूयात आता कुर्मासाठी लागणारे साहित्य। सुरुवातीला इथं मी 1 वाटी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मीडियम साईजचा बटाटा, आपले हिरवे वाटाणे आणि गाजर छान सुरुवातीला आपल्याला आधी छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच आणखी लागणारे मसाले मी शेअर करते। मोठ्या आकाराचा एक स्मॉल साइज्ड बारीक चिरलेला कांदा, एक मीडियम साइज टोमॅटो, जिरे आणि खोबरं कोथिंबीरीची पेस्ट करायची आपल्याला। जिरे, मोहरी, तेजपत्ता एवढं साहित्य आपल्याला सुरुवातीला लागणार आहे। तर आधी आपण शॅलो फ्राय करून घेऊ। आता इथे छान असं तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर पहिला शॅलो फ्राय करून घ्यायचा। कुर्मा करताना जर आपण सगळे पदार्थ म्हणजे फ्लावर, गाजर, वाटाणे, बटाटे शॅलो फ्राय करून कुकरला एक शिट्टी दिली ना तर त्याची टेस्ट पण छान येते आणि ते लवकर शिजले जाते। थोडंसं मध्यम आकारावर शॅलो फ्राय करून घ्यायचं। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या। बघू शकता इथे आता आपला फ्लावर छान असं भाजला गेला आहे। काढून घ्यायचा। आणि याच कढईत आता आपल्याला बटाटा शॅलो फ्राय आपला बटाटा छान असा सोनेरी रंगावर आला, काढून घेऊया। त्याच्यामध्ये गाजर आणि वाटाणे, तुमच्याकडे पनीर असेल तर तुम्ही पनीर पण घालू शकता। मिनिटभर परतून घ्या। इथे छान असे आपले गाजर बघू शकता, त्यांचा कलर चेंज झालाय। वाटाणे पण छान भाजले। ओल्या वाटाण्याचा वापर करा जेणेकरून ते पटकन शिजतील। नसतील तर आता मी इथं 2-3 तास भिजत घातलेले वाटाणे वापरले। यांच्यासाठीच आपल्याला कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे। सर्व मटेरियल काढून सगळ्याला आपल्याला कुकरला 1-2 शिट्ट्या द्यायच्या, जिथे छान एकमेकात शिजलं जाईल आणि स्मूथ होईल। कुर्म्याला थोडंसं आपल्याला हे टेक्स्चर स्मूथ पाहिजे। ही कढई बाजूला अशीच राहू दे, ह्याच्यातच आपल्याला नंतर फोडणी
त्याच्यात मी असं थोडंसं तेल घेतलंय. तेल छान गरम झाल्यावर आता याच्यामध्ये मोहरी, छान तडतडली की जिरे, फ्रेश असा कढीपत्ता आणि तेजपत्ता. छान असं मोहरी जिरे तडतडली की याच्यामध्ये कांदा टाकतो. कांद्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या. कुर्मा हा डायरेक्ट कुकरला सुद्धा होऊ शकतो, पण मी हे तुमच्यासोबत फर्स्ट टाइम शेअर करते. नेक्स्ट टाइम त्या पद्धतीने पण आपण बघू. त्यांनी थोडं झटपट होतं, पण हेच आहे की थोडंसं गाजर म्हणा किंवा वटाणे फ्लावर शिजले जात नाही. आता ह्या पद्धतीने केलं तर ते एकदम ग्रेव्ही स्टाईल होऊन जातं. त्याला आता थोडीशी वाफ देऊन शिजू दे. तर बघू शकता आता कांदा छान असा परतला गेलाय. आता याच्यामध्ये टोमॅटो, एकीकडे आपला कुकर पण झालाय. जो आपण मगाशी सगळे पदार्थ शॅलो फ्राय केलेले त्याला मी एक शिट्टी देऊन घेतली. याच्यातच मी आलं लसूण पेस्ट, तुम्ही खोबरं कोथिंबीर वाटताना देखील आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये करू शकता. पेस्टला छान परतून घ्या म्हणजे त्याचा वास निघून जाईल. छान टोमॅटो असे मेल्ट होईपर्यंत म्हणजे ग्रेव्ही छान होईल आपली. आता मी याच्यात घरगुती लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. थोडं मीठ, आपण शिजताना कुकर मध्ये पण थोडं मीठ घातले, तो इथं अंदाजाने मीठ घाला. आणि गरम मसाला, कोणत्याही कंपनीचा गरम मसाला वापरला तर चालेल. गरम मसाल्याने थोडीशी टेस्ट. हे छान तेल सुटेपर्यंत टोमॅटो मेल्ट होईपर्यंत भाजून तळून घ्या. छान वाफ येऊ दे म्हणजे टोमॅटो शिजला जाईल. 2 मिनिटं झाली बघा. आता छान असं तेलही सुटते आणि टोमॅटो शिजला गेलेला सगळं. त्याच्यात आपण जे काही खोबरं कोथिंबीर सुरुवातीला मी जे सांगितलं होतं त्याने थोडंसं ग्रेव्हीला थिकनेस येतो म्हणून हे ऍड करायचं. छान असे एकत्र मिक्स करून. इकडे आपला कुकर थंड होतो. खूप टेस्टी लागते कुर्मापुरी. शक्यतो फंक्शन्समध्ये याचा जास्त वापर केला जातो आणि आपण घरी बऱ्याचदा करतो. थोडंसं पाणी घालून छान असे उकळी. छान असे सर्व मसाले शिजले गेलेत. आपण जे काही लाल तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कांदा टोमॅटो पण आपल्या इथं मिळतं. त्याच्यात जे काही आपण कुकरला बारीक करून घेतलं होतं ते ऍड करू. खूप छान असं मऊ शिजलं गेले.
एकत्र केल्यावर आणि 2-4 मिनिटाला शिजू द्यायचं. म्हणजे आपला कुर्मा सगळ्या मसाल्यांची टेस्ट एकसारखी येईल. अंदाजाने पाहिजे तेवढं पातळ करू शकतो. छान अशी एक वाफ येऊ दे. चला 2 मिनिटं वाफ छान बघू शकताय तुम्ही. छान असा आपला कुर्मा रेडी आहे. ऑलरेडी आपण कुकरला सर्व शिजवून घेतल्यामुळे इथे जास्त वेळ शिजवायची गरज नाही. जेवढा तुम्हाला पातळ हवा आहे किंवा थिक हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी ऍड करू शकता. आता कसुरी मेथी घालून गॅस बंद करायचा. आपला कुर्मा रेडी आहे. आता एकीकडे आपण पुऱ्या तयार करू. आता इथं मी पुरीचं पीठ मळून घेतलंय. तर हे नॉर्मल गव्हाचं पीठच आहे, याच्यामध्ये रवा वगैरे नाही मिक्स केला. जसं आपण चपातीला मळतो अगदी तसंच मळलेलं आहे. थोडंसं मीठ घालून आता याचे छान असे गोळे करून घ्यायचे. आता मी ते 3-4 गोळे तयार केलेत. मध्यम साईजच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ अशा नाही. अगदीच पातळ केल्या तर पुऱ्या कडक होतात. अगदीच जाड लाटल्या तर त्या तेलकट राहतात. हे बघा मी अशी मध्यम आकाराची एक पान लाटलेलं आहे. अजून एक दाखवते. गव्हाच्या पिठात थोडासा रवा घालून जरी केला तर थोडीशी क्रिस्पी कुरकुरीत होते. तशाही पद्धतीने आपण करू शकतो. हे बघा अशा आपल्या पानं लाटून तयार आहेत. आता आपण ही फ्राय करून घेऊ. आता छान असं तेल गरम झाले. आता याच्यात एक एक पुरी तळून घेऊ. मध्यम गॅसवर तळा. आपली छान अशी पुरी टमटमीत फुगली. ही पुरी फुगण्यासाठीच मी याच्यात रव्याचा वापर नाही घालत. आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून गॅस अगदी बारीक नको, अगदी मोठा नको. छान अशी पुरी तेल जास्त तापलं तर पुरी करपू शकते. आता इथे तेल थोडं गरम झालंय, काढून घेते. याच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. छान कुर्मा पुरी सर्व करायची. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. ही कुर्मापुरी खूप छान लागते. थोडी पद्धत वेगळी आहे पण खूप टेस्टी लागते. आणि तुमचे कमेंट्स मला शेअर करा. थँक्यू.